आदेश ओम नमो आदेश अलक निरंजन। नमस्कार, मी ॲडव्होकेट भक्ती रुपेश पाटील। मी पेन तालुक्यातून इथे आलेले आहे। 2017 पासून मी नवनाथांचं पारायण वगैरे करते। दत्तगुरू माझे गुरु आहेत, महाराज आहेत। नेहमी एक मनात इच्छा असायची की नवनाथांचं दर्शन आपल्याला घडलं पाहिजे। मोह किंवा माया ह्या सगळ्यापासून दूर जाण्याचं कारण आणि खरं भक्तिसेवा काय आहे हे जाणवण्याचं कारण म्हणजे नवनाथ आहेत। बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती। फेसबुकवर मी संतोष दादा मगर यांनी पोस्ट टाकलेली होती। त्याच्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की दादा मला असं असं आहे, नवनाथांचं दर्शन घ्यायचं आहे, तर तुमच्या ट्रिपमध्ये मी सहभागी होऊ का? त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही केव्हाही या, मला ओळखत नसाल, अनोळखी असलो तरी नवनाथांची सेवा मला करायची आहे, त्यांचा प्रचार करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या सेवेचा लाभ घडवायचा आहे, नाथांची आज्ञा आहे, त्यांना त्यांच्या सेवेत सहभागी करून घेण्याचं एक मोलाचं योगदान मला करायचं आहे। आणि त्यानुसार मी दादांच्या शब्दाखातर माझ्याशी कोणी इथे ओळखीचे नसल्या कारणाने आणि त्याचप्रमाणे वकील असून देखील एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या विश्वासावर मी आज इथपर्यंत पेनवरून मुंबईमध्ये बसमध्ये बसून नवनाथांच्या दर्शनाला सुरुवात केलेली आहे। 25 जुलै रोजी आम्ही संध्याकाळी माझ्यासोबत अलिबागचे एक काका होते, त्याच्यानंतर बरीच जण मुंबईमधून सहभागी झालेले आहेत। त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर संतोष दादा आमच्यासोबत आलेले आहेत। त्यानंतर त्यांनी जी तिथे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था अत्यंत सुंदर साध्या पद्धतीने जे काही केलेलं होतं, परंतु त्याच्यातून सगळ्यांना एक मानसिक समाधान लाभलेलं आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने जी माझी प्रतीक्षा होती नवनाथांचं दर्शन करण्याची, ते दर्शन करण्याची प्रतीक्षा गुरु गोरक्षनाथांचं सुरुवातीला दर्शन करून सुरुवात होऊन पूर्ण नवनाथांचं दर्शन आज रोजी मी घेतलेलं आहे। ते दर्शन घेताना कुठेही घाई गडबड नाही, अगदी मनाला सुखावून टाकेल अशा प्रकारचं दर्शन मिळालेलं आहे। आणि ही सहल नसून एक यात्रा आहे आणि ही धार्मिक यात्रा आहे। आपला धर्म आणि आपल्या भक्तिभावाचा, समाजसेवेचा जो व्रत घेतलेला होता नवनाथांनी मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी, त्याचं खऱ्या अर्थाने एक अलौकिक योगदान किंवा अलौकिक असा अनुभव मला संतोष दादांच्या सोबत मिळालेला आहे। अगदी गाडीत पाय टाकल्यापासून ते इथपर्यंत नवनाथांचा प्रवास पूर्ण करीपर्यंत कुठेही वल्गर किंवा काही असं जाणवलं नाही। अगदी भक्तिभावाने भारावून गेलेले आहे। नवनाथांचं दर्शन घेताना एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते, आशावादी मन असतं, ते घेऊन चाललेले आहे। आणि ते नुसतंच घेऊन जात नाहीये, तर मला खऱ्या अर्थाने वाटत आहे की माझ्या नाथांचा प्रचार आज सगळीकडे व्हायला पाहिजे। त्यांनी जे कार्य दिलेले आहे ते संतोष दादांच्या सोबतीने एक एक माणूस इथपर्यंत येऊन त्यांच्याकडून 100 नाही, हजारो नाही, तर लाखोच्या संख्येने इथे येऊन त्याचा प्रचार, समाजसेवेचं जे व्रत आहे ते आज सगळ्यांकडून घडलं पाहिजे। जाताना मी निश्चितच संतोष दादा तुमचे आभार मानेन। त्याचप्रमाणे माझ्या सानिध्यात जेवढे कोणी लोक येतील, वकील वर्ग असेल, त्यांना देखील मी सांगण्याचा प्रयत्न करेन। आणि हेच खरं समाजकार्य तुम्ही जे घडवून आणलेलं आहे, खऱ्या अर्थाने आपला देश, आपली सेवा, आपली संस्कृती आणि नवनाथांचा प्रचार करणं तुमच्याकडून घडते, हे खरंच भाग्याचं आहे। आणि तुमच्याकडून हे मार्गदर्शन लाभलं। नुसतं दर्शन घेणं महत्त्वाचं नाही, तर त्याच्या मागची जी भावना आहे, त्याच्या मागची जी इच्छा आहे, हेतू आहे, तो अगदी स्पष्ट असावा, स्वच्छ आणि पवित्र असावा। आणि ते तुम्ही जाणून दिलत। ह्या सहलीमध्ये माझ्यासोबत यात्रेमध्ये जे जे कोणी सहकारी, माझे बंधू भगिनी असतील, अगदी माझ्या काही वडिलांच्या वयाचे होते, भावाच्या वयाचे होते, बहिणीच्या वयाचे होते किंवा आईच्या वयाचे होते, माझा मुलगा किंवा माझ्या मुलीच्या वयाचे होते, सगळ्यांकडून सुंदर आणि उत्तम मला प्रतिसाद मिळालेला आहे। सगळे अगदी खरंच म्हणजे अगदी लहान मुलं असल्यापासून त्यांच्यामध्ये एक चंचलता असते, परंतु नवनाथांच्या गाण्यापासून ते त्यांच्या असणाऱ्या भक्तीपासून, त्यांच्या असणाऱ्या शब्दांपासून, मंत्रांपासून अगदी एक एक मन आणि एक एक शरीर हेलावून गेलेलं आहे। त्यामुळे संतोष दादांचे मी खरंच आभार मानते की अगदी जीवनात मला काहीतरी धन्यता वाटली किंवा एवढ्या वर्षामध्ये मी काहीतरी जर चांगलं केलं असेल, तर आज त्यांच्या रूपाने मला नवनाथ दर्शन घडलेलं आहे। आणि मी खरंच सगळ्यांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानते। आणि माझ्या नवनाथांचे, माझ्या दत्तगुरूंचे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी शतश ऋणी आहे।
माझ्या महाराजांना आणि माझ्या नवनाथांना शतशवंदन नमन. ओम नमो आदेश. आदेश.